अदिती, अदिती, अगं आवरलं का? सगळे खाली वाट बघत असतील आपली. अरे थांबा, किती आवाज, कान फुटतील ना. ए नाना, अरे आज आपल्या पुतण्याची मिरवणूक आहे, आवाज तर होणारच. मग वाजवा रे वाजवा. हा ए अरे थांबा थांबा बापू, हं? अरे यांच्या चहा नाश्त्याची काही सोय केली का? अरे उपाशी राहिले आणि मिरवणूक अर्ध्यावर गेली, पडले चक्कर येऊन. मग थांबली का मिरवणूक? तोंड बोललं ना अशोक. अरे चांगलंच सांगतोय ना मी. काही नाही, तसं काही होणार नाही. चल आपण पाणी देऊ. हा चल चल, घे आता पाणी हे घे. घ्या, हे घ्या. हो हो, मिरवणूक झाल्यानंतर लगेच प्रेस सोबत मुलाखत आहे. हो, इथे सगळी तयारी झालेली आहे. तुम्ही गावात पोहोचलात ना, फोन करा. हा युवराज शेठ, जीप आणली जीप. चला गाडी सजवून घेऊया. हो हो हा? चल चल. अरे सखा चल लवकर, सामान घेऊन ये, रिबन वगैरे. आलं आलं. तू तू तोच ना जो सिद्धू दादाच्या लग्नात क्रेन ऑपरेट करत होता? हा हा हो, तेव्हा मी माती खाल्ली, मला तिथून कामावर काढून टाकलं. तेव्हा मी आदिती मॅडमकडे काम मागायला गेलो. आदिती मॅडमने कामाला ठेवलं. बर, तू आता गाडी तर घेऊन आलाच आहेस, पण मला एक सांग, त्या क्रेन सारखी ही मध्येच बंद तर नाही पडणार ना? हा. आहे ना, माझ्यावर विश्वास ठेवा, या गुलाब काट्यावर विश्वास ठेवा. स्वतः टेस्ट ड्राइव्ह करून आणली आहे. ठीक आहे सुहास, चल घेऊ सजून. ये सका रिबन. द्या, द्या, द्या. ठीक आहे, सुहास, हा, सजवून घेऊ. हो, तयारी व्यवस्थित करा सगळी. हा, अरे वा, पल्लू अर्चू मस्त काढली आहे रांगोळी. अहो, मला ना काहीतरी द्यायला बाहेर पाठवलं होतं, पण काय तेच आठवत नाहीये. काय द्यायचं तेच विसरलीस. आणि अगं तुला चहा घेऊन जायला सांगितलं होतं ना, विसरलीस तू टेबलावर तसंच. घे चला चहा दे. आता सगळ्यांना चहा देऊया आपण. अदिती, हे काय तुझं आवरलं नाही अजून? अदिती, अगं आपल्या देशमुख इंडस्ट्रीसाठी आज प्रेसवाले येणार आहेत, मिरवणूक निघणार आहे आणि सगळीकडे बातमी पसरली आहे की आपण दोघेही जाणार आहोत. आपण दोघं नाही, म्हणजे मी मिरवणुकीला येणार नाहीये. काय? लाज नाही वाटत तुला आपल्या देशमुख इंडस्ट्रीजसाठी म्हणताना? खरंच एक्साइटेड आहेस तू या मिरवणुकीसाठी? नाही ना? मग का मी अगदी मनापासून करतोय असा आव आणतोयस? ही वाद घालायची वेळ आहे का? संपूर्ण गावाने तयारी केली, तर दोघांना जावंच लागेल. ठीक आहे, येते मी मिरवणुकीसाठी प्रेस समोर, पण एका अटीत. आत्ता मला बॉन्ड पेपर्सवर लिहून दे की यापुढे मी फक्त आणि फक्त फॅक्टरीसाठी काम करेन, गावाच्या विकासासाठी झटेन. तात्या, बयो, आजी सगळ्या देशमुखांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करेन. हे लिहून दे, मी आनंदाने येते. मुद्दाम करतेस नाही? आणि काय बॉन्ड पेपर वगैरे? प्लीज अदिती, आवर लवकर आणि खाली ये, सगळे खाली वाट बघत असते. सेट, बॉन्ड पेपर्सवर लिहून दे. आय एम सिरियस अबाउट दिस. लिहून दे तरच मी येईन. काय हट्टीपणा आहे तुझा? आणि मी तुला सांगितलंय ना मला वेळ दे माझा म्हणून. विश्वासच नाहीये तुझ्यावर सेट.
तुला माहितीये मला खोटं सहन होत नाही आणि तुझ्या मनात एक वेगळं चालू आहे हे मला माहित असताना का खोटं चित्र उभं करायचं तुला आणि लोकांना खोटी आशा दाखवायची आहे? हे जे काही तुझ्या नावाचा जय जयकार चाललाय ना खाली, त्यांना आयडिया सुद्धा नाहीये, तुला काही पडली नाहीये त्यांची. आणि तू इथून निघूनच जाणार आहेस तर का मिरवायचं तुला सगळ्यांसमोर? बस अदिती, आता तू अति करतेस. मान्य आहे मी खोटं बोललोय, मान्य आहे तुला खूप राग आलाय, पण मी पण शांत राहून सगळ्या गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करतोय ना. आणि तू का आपले एकच घेऊन बसलीयस? हे बघ, आपल्यातले वाद आपल्यात ठेव. आणि खाली आता मिरवणूक सुरू होते, मी जातोय. आणि मला तू तिकडे पुढच्या 10 मिनिटात हवी आहे. मी सांगितलंय मी येणार नाही, प्रेस समोर नाही येणार मी. कळू दे लोकांना मी नाही आले आणि विचारू दे का नाही आले, मी खरं कारण सांगून टाकते. आदिती उगाच अडून राहतेस. आज सगळे खूप आनंदात आहेत, त्यांचा विचार कर. हे तू सांगतोस मला? तू करतोस सगळ्यांच्या मनाचा विचार? हे बघा आदिती, आपण यावर नंतर बोलू. प्लीज आवर लवकर, आपण खाली जाऊ. सगळे आपली वाट बघताय आणि तू जर आली नाहीस ना तर त्यांना वाईट वाटेल. तुला त्यांना दुखवायचं आहे का? सगळे आधीच दुखावले गेले असणार. तू त्यांना जे काही सांगितलेस त्याने ऑलरेडी हर्ट झाले असतील सगळे. सिड, मला कळलंय तू सगळं माझ्यावर ढकललंयस. अदितीला वेगळं राहायचंय, अदितीला एकत्र कुटुंब नकोय, हेच सांगितलंस ना तू सगळ्यांना. खोटेपणाची हद्द पार केली आहेस सिड तू. हे तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये, पण हे मात्र खरं आहे की खोटेपणा तुझा हात कोणीच पकडू शकत नाही. बाकीच्यांना वेगळं सांगतोयस, मला वेगळं सांगतोयस, सगळं खोटं. म्हणून तर रत्नाका माझ्याशी बोलायला आल्या तेव्हा भडकलास त्यांच्यावर, हो ना? नाही असं काही नाही. हे बघ, तुला काहीतरी गैरसमज होतो. सिट बास. अरे किती खोटं बोलशील? खोटं पकडलं गेलंय तुझं, आता तरी मान्य कर. बरं ठीक, येते मी प्रेस समोर आणि सगळं खरं सांगते. तिथे कर स्वतःला डिफेंड. येऊ मी? ठीक आहे, येऊ नकोस. का? काय झालं? घाबरलात मिस्टर सिद्धार्थ देशमुख? प्रेस समोर तमाशा नकोय म्हणून म्हणतोय. आणि तिकडे काय सांगायचं ते मी सांगतो, पण तू येऊ नकोस. पण गैरसमज करून घेऊ नकोस आणि कुणाला काही सांगू नकोस. आदिती, आपला संसार उद्ध्वस्त होईल असं वागू नकोस, कळतंय? उद्ध्वस्त होण्यासारखं राहिलंय काय अजून? सिड, आज मी घरच्यांना सगळं खरं सांगणार आहे. बघूया कसं अडवतोस मला. आदिती, अगं तू आपण काहीही केलंस तरी मी येणार नाहीये. आणि आज मी घरी सांगणार आहे हे नक्की. मग होऊ दे काही. ठीक आहे, मग आता मी पण बघतो तू कसं सांगतेस ते. सिड! सिड! सिड, दरवाजा उघड प्लीज. कोणी आहे का? सिड! नमस्कार. 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 तुम्ही थांबा इथे, मी तात्यासाहेबांना बोलवून आणतो. तात्या, भैयाजी, तात्या प्रेसवाले आले, त्यांना तुमच्याशी बोलायचंय. भैयाजी, तुम्ही या. पण प्रेस समोर आपल्याला मिरवणुकीनंतर जायचं होतं ना? हो, मी त्यांना मिरवणूक पण कव्हर करायला सांगितले. म्हणजे आपल्या गावातली मिरवणूक बातम्यांमध्ये दाखवणार तर?
म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार. हो तात्या चला. सिद्धू आला. अरे फॅक्टरीचे मालक आले. अरे वाजवा रे वाजवा. हा जोरात वाजवा. सिद्धूभाऊ वहिनी कुठे दिसत नाही. हो हो, अहो मालकीन बाई कुठे आहे? देशमुख घरातील सून शहरातील आहे ना, आवरायला वेळ लागत असेल. ताई बोलवा ना सुनबाईंना. सिद्धू, अरे अदिती येतीये ना? आवडते का ती? सिद्धू काय रे, काय झालं? मोठी बाई, आदिती मिरवणुकीला येत नाहीये. अरे काय झालंय या मुलीचं? येणार नाही म्हणजे? मग काम कसलं करत होती आणि भूमिपूजन कशाला केलं? तात्या आणि बयोबाईंना कळू नये म्हणून कोणी काही बोलत नाही, पण हे काय वागणं आहे का? नाही तसं नाहीये मोठी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, आदितीला गर्दीचा त्रास होतो, तिचा श्वास लागतो. मग आता तिची काळजी घेणं नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे ना. आपलं भूमिपूजन होतं तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना, माझी तब्येत खराब होती, तेव्हा तिने सगळं सांभाळून घेतलं. एकटीने भूमिपूजन केलं, तेव्हा आता मी पण एकट्याने सगळं सांभाळणार आहे. खरंच तिला त्रास होईल म्हणून की तिची इच्छाच नाहीये यायची? नाही नाही तसं नाहीये. उलट मीच तिला म्हटलं, तू येऊ नकोस, आराम कर, तुला उगाच त्रास होईल. किती काळजी करतोस रे तिची, किती समजावून घेतोस तिला. सिद्धार्थ, किती नाटक करतोस रे. मोठी बाई, मी सांभाळून घे. आधी तिला उगाच त्रास नको. आणि तसंही आधीच तिला इतर गोष्टींचा खूप त्रास होता. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी नीट सगळं सांभाळून घे. आणि तिला काही वाटू दे, पण माझ्यासाठी आपलं घर, आपलं कुटुंब, त्याच्यापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही. सिद्धू, सिद्धार्थ देशमुख सर, आता तुमच्या आजोबांनी, तात्यासाहेबांनी आम्हाला बाईट दिली. त्यांनी तुमचं आणि तुमच्या मिसेस आदिती देशमुख यांचं खूप कौतुक केलं. तुम्ही एवढी मोठी जबाबदारी उचलली आहे, तुम्हाला कसं वाटतंय? फॅक्टरीच्या को ओनर त्या कुठे आहेत? त्यांचंही खूप कौतुक केलं तात्यासाहेबांनी. त्या घर आणि फॅक्टरीची कामं दोन्ही गोष्टी खूप छान पद्धतीने सांभाळतात. आणि आता बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतंय की घरच्या सुनेच्या हातात बिझनेसची सगळी सूत्र दिली गेली आहेत. हो, आणि तात्यांनी आम्हाला सांगितलं की त्या मुंबईच्या आहेत. त्यांच्या आईवडिलांचा मोठा बिझनेस हातात असताना सुद्धा त्या इथे गावात राहून या फॅक्टरीसाठी काम करतायत. कुठे आहेत त्या? आम्हाला त्यांना खूप प्रश्न विचारायचे आहेत. हो ना सिद्धूभाऊ, कुठे आहे वहिनी? तुम्ही सगळे माझे मित्र आहात. हे गाव आपलं एक कुटुंबच आहे, त्यामुळे तुम्ही सगळे समजून घ्याल ही अपेक्षा आहे. आणि तुम्ही आमच्या फॅक्टरीची माहिती जाणून घ्यायला आलात. तुम्ही आमच्या गावात पाहुणे आहात. तुमचं स्वागत, त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. तुम्ही सुद्धा समजून घ्याल ही अपेक्षा आहे. खरंच आधी तिला यायला नाही जमत, तिला बरं वाटत नाही, म्हणून मीच तिला म्हटलं की तू आराम कर. मिरवणूक उन्हात असणार आहे, त्यामुळे तुला जास्त त्रास होईल. अहो, पण प्रेस समोर तर त्यांनी यायलाच हवं. आम्हाला स्पेशली त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. हो हो हो. नाही, मी समजू शकतो, पण खरंच पॉसिबल नाही. तिला गर्दीचा त्रास होता हे कळू नये म्हणून त्याने वेगळं कारण सांगितलं. किती विचार करतो ना बायकोचा. हो ना, आदर्श नवरा असावा ना तो असा. नमस्कार, मी सिद्धूची आई. आदिती येईल प्रेसची उत्तर द्यायला. मी स्वतः घेऊन येईल तिला. थँक्यू. थँक्यू. मोठी बाई, अगं कशाला? सगळं तूच नाही सांभाळून घ्यायचं. सून म्हणून तिची काही कर्तव्य आहेत की नाही? मी समजावेन तिला.
घेऊन ये इथे. अगं हो, पण माझं ऐक ना. सिद्धू खूप वेळ झाला, सगळे ताटकळले. आपण जाऊयात, मिरवणूक सुरू करूया. चला रे. अरे सिद्धू भाऊंचा! अरे सिद्धू भाऊंचा! अरे सिद्धू भाऊंचा! सिद्धू भाऊया. थांबा. सिद्धू कशी आहे ही सजवली आपण आणली आहे. कोणी आहे का बाहेर? प्लीज दार उघडा, प्लीज. काय करू मी? कसंही करून मला बाहेर पडावंच लागेल. आज कुठल्याही परिस्थितीत मला सगळ्यांना खरं काय ते सांगावंच लागेल. आदिती, हे काय आहे? अशी का वागतेस तू? हे वाटत नाही तुला मिरवणुकीला येणार नाही म्हणून सांगितलंस आणि इथून उड्या मारून पळून जात होतीस? अहो हो नाही मोठ्या बाई. आता काय कारण देणार आहे? गर्दीचा त्रास होतो म्हणून मिरवणुकीला येता येणार नाही असं सांगितलं. आता काय नवीन? अगं का माझ्या मुलाला त्रास देतेस? स्वतःच्या मनानं एकत्र कुटुंब निवडलं होतंस ना, मग अचानक त्रास व्हायला लागला तुला. ह्या कुटुंबाला जपणार होतीस ना, मग अचानक स्वतःचा आनंद मोठा वाटायला लागला तुला. तूच विचारलं होतंस ना, बायको आणि सून म्हणून कर्तव्य बजावताना कशाला महत्व द्यायचं? अगं तू तर दोन्हीला महत्व देत नाहीयेस. असं पळून जाऊन बायकोचं आणि सुनेचं कोणतं कर्तव्य निभावणार होतीस? तात्यांनी दसऱ्याला तुला मानाचं पान दिलं आणि सांगितलं की हे घर जोडून ठेवण्याची जबाबदारी आता तुझी आहे, आणि तू वेगळं घर तोडतेस. नाही मोठ्या बाई, मी तू आता काय सांगणार आहेस? हेच ना की आम्ही कुटुंब तोडत नाहीये, फक्त वेगळं राहणार आहे. नाती तोडत नाहीये, नाती तशीच राहतील. आम्ही फक्त वेगळं घर घेणार आहे, वेगळ्या ठिकाणी. अगं पण आदिती, तुला हे कळत नाहीये का की वेगळं घर वेगळं संसार केला की कुटुंबही वेगळं होतं ग. या घरात इतक्या सुना आल्या पण कोणीही आतापर्यंत असा विचार केला नाही. बयूबाईंनी येणाऱ्या प्रत्येक सुनेला एक शिकवण दिली. चूल एक असली ना की कुटुंब एक राहतं, आनंदी राहतं. मी या घरातली मोठी सून, सगळ्यात आधी आले आणि ती शिकवण मी जपली, म्हणून येणाऱ्या प्रत्येक सुनेनं ती परंपरा जपली. आणि तू इतक्या वर्षांची परंपरा, संस्कार पुसून टाकणार आहेस, तोडून टाकणार आहेस सगळं. वेगळं होऊन या घरात कधी न झालेली गोष्ट करणार आहेस. अगं कधीही खोटं न बोलणारा माझा सिद्धू बाहेर तुझ्यासाठी खोटं बोलतोय. गर्दीचा त्रास होतो म्हणून मिरवणुकीला येणार नाही म्हणालीस ना तू.
मला वाटलंच हे कारण नसणार. खरा त्रास तुला एकत्र कुटुंबाचा होतोय म्हणून हे सगळं करते. अगं तुला एवढा त्रास होतोय तर का सगळ्या गोष्टी केल्या कुटुंबासाठी? सकाळी उठून नाश्ता, प्रत्येकासाठी वेगळा चहा, जेवण, शेतीची कामं, असं खोटं वागून काय मिळवलंस ग? सिड, खोटं तू वागतोयस आणि मला सगळ्यांच्या नजरेत खोटं ठरवतोयस. फॅक्टरीची कामं मनापासून करते असं खोटं चित्र उभं करून मिरवणुकीला यायचं नाही. तिकडे प्रेसवाले आले तिकडे यायचं नाही. मग कशाला देशमुख घराणं आणि बिझनेस मोठं करायचं म्हणत होतीस ग? वेगळं व्हायचंय तुला. मग का तात्या आणि बयोबाईंना फॅक्टरीची स्वप्न दाखवलीस? अगं खोटं बोलून मोठं व्हायचंय तुला. तुला वेगळं व्हायचं होतं तर मग का हा अट्टाहास? सून म्हणून माझ्या तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. ते बघ, आमचं काही चुकलं असेल तर सांग आम्हाला, पण अशी वागू नकोस. तुझ्यामुळे सिद्धूला त्रास होतोय आणि त्याला त्रास झालेला मी सहन करणार नाही. आणि त्याच्यामुळे मला त्रास होतोय, त्याचं काय? काय त्रास देतोय तू तुला? फक्त मलाच नाही, तुम्हाला सुद्धा जो त्रास होतोय ना तो त्याच्यामुळेच होतोय. जे काय ते स्पष्ट बोल. ठीक आहे, मी बोलते स्पष्ट, तुम्ही ऐकून घ्याल? तुम्हाला मी जे काही सांगेन ते ऐकल्यानंतर सहन होईल तुम्हाला? मग या. नाही मोठ्या बाई, आता याच. बघा, तुमच्या मुलानेच आमच्या खोलीला बाहेरून कडी लावली म्हणून बाल्कनीतून उतरावं लागलं मला. गुळपोळीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तात्यासाहेब देशमुख हे गुळपोळी गावामध्ये पहिली ॲग्रो प्रॉडक्ट फॅक्टरी सुरू करता आहेत. त्यांचे नातू सिद्धार्थ देशमुख ह्या फॅक्टरीची धुरा सांभाळणार आहेत. तर आपण गावकऱ्यांनी बघतोच आहोत की भव्य मिरवणूक सुरू केलेली आहे. तर आपण बघतच आहोत किती उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण सुरू झालेलं आहे. रत्नाक्का, मोठी बाई कुठे? मोठी बाई कुठे? तुला कशाला रे हवी सारखी आई? लाज राहिला का आता? का हरवशील मिरवणुकीमध्ये? आम्ही आहोत ना. मग बघ कशी मजा आहे. एवढा वेळ म्हणजे आधी तिने खरंच सगळं सांगितलं असेल. इथे काय आहे? तिथे माझ्या मुलाची मिरवणूक चालली आहे आणि तुम्हाला इथे का घेऊन आलीस? आणि असं काय सांगणार आहे जे मला सहन नाही होणार? तेच सांगण्यासाठी इथे घेऊन आले. इथे आपल्या फॅक्टरीचं भूमिपूजन झालं होतं तेव्हा सिड आला नव्हता मोठ्या बाई, आठवतं तुम्हाला? एकटीच? सिद्धू कुठे? सिडला बरं नाहीये, अचानक डोकं दुखायला लागलं त्याचं. तेव्हा तुमच्या मुलासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोलले होते. तेव्हा सुद्धा सिडला काहीही झालं नव्हतं. तेव्हा तो घरी बसून अमेरिकेच्या कंपनीसाठी इंटरव्ह्यू देत होता. काय? हो, मोठ्या बाई, सिडला अमेरिकेला जायचंय, तिथे जाऊन जॉब करायचंय. तर त्याला हे सगळं सांगता येत नाहीये तुम्हाला. तेव्हा सुद्धा भूमिपूजन आणि इंटरव्ह्यू यात त्याने इंटरव्ह्यूला महत्व दिलं. तेव्हा सांभाळून घेतलं मी तुमच्या मुलाला. पण तो म्हणाला होता त्याला नकोय अमेरिकेची नोकरी. खोटा बोलतोय तो. आधी काही सुचत नव्हतं म्हणून वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलत होता, पण आता सर्रास खोटं बोलतो. तुम्हाला खरं काय आहे ते सांगण्याची हिंमत नाहीये म्हणून. नाही, यात चूक माझीच आहे.
मीच त्याला लग्नाआधी प्रॉमिस केलं होतं की लग्न झाल्यावर आपण वेगळं राहू, अमेरिकेला जाऊ, तिकडे संसार थाटू. कारण तेव्हा मला माहीतच नव्हतं की तुमच्यासारखे लोक माझ्या आयुष्यात येतील. सीटची एवढी गोड फॅमिली आहे याची आयडियाच नव्हती मला. एवढी गोड फॅमिली मला मिळेल, त्यांचं प्रेम मला मिळेल असं मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं. आणि जी मला कधीच मिळालं नाही ती नाती मला या घराने दिली. सिडने तर लहानपणापासूनच हे सगळं अनुभवलं, त्यामुळे त्याला पैसा, करिअर याची ओढ आहे. आणि मी फक्त पैसा, बिझनेस याच वातावरणात वाढले. मला करिअरसाठी स्ट्रगल करायची काहीच गरज नाहीये. डॅडचा एवढा मोठा बिझनेस आहे, आमच्या कंपनीत हवी ती पोस्ट मला मिळू शकते. पण जे मला कधीच मिळालं नाही ते प्रेम, ती नाती जी या घरात मला मिळाली, ती नाती नाही तोडू शकत मी मोठ्या बाई. तुम्हाला सोडून, या घराला सोडून मी नाही जाऊ शकत कुठेच. मोठ्या बाई, मला इथेच थांबायचंय. या गावात थांबून या फॅक्टरीसाठी काम करायला आवडेल मला तेच करायचंय. पण सेठ, या गावात मला सडायचं नाहीये असं तुमच्या मुलाचं म्हणणं आहे. त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. अमेरिकेला जाणं, तिथे जॉब करणं, तिथेच सेटल होणं हे त्याचं स्वप्न आहे. म्हणून त्याला वेगळं व्हायचंय, मला नाही. अजूनही मोठी बाई दिसत नाही. म्हणजे आधी तिने खरं सांगितलंच ना. काय झालं असेल तिकडे? हा का उतरतोय? सिद्धू, अरे कुठे चालला? अगं काय नाही, जरा घरी जाऊन येतोय. ते प्रेसवाले प्रश्न विचारतील ना, तर त्यांना काय उत्तर द्यायची ते मी एका पेपरवर लिहून ठेवलंय. तो घरी विसरला, घेऊन येतो लगेच मी. हा, लवकर ये. हो येतो. तर मी घेऊन येतो ना. नाही नको, मी घेऊन येतो लगेच. अरे ती मिरवणूक आहे, तू असा मधूनच कुठे चाललास? बापू का रे, आलो लगेच मी. काय? तुम्ही थांबा, लक्ष द्या तिकडे. हो. येतोय. कडी अशीच आहे, म्हणजे आधी ती अजूनही आत असणार. म्हणजे मोठी बाई गेलीच नाही. मग मोठी बाई आहे कुठे? हे ऑफिस, मोठ्या बाई, हे ऑफिस तात्यांनी खास फॅक्टरीच्या कामासाठी रेंटवर घेतलं. आठवतंय तुम्हाला? इथे खास स्वागत केलं माझं. मालकिणीच्या खुर्चीवर बसवलं मला. तेव्हा सीट फॅक्टरीचं काम आहे असं सांगून मुंबईला गेला होता. खरं तर तो विजा ऍप्लिकेशनचे पेपर्स आणायला मुंबईला गेला होता. फॅक्टरीच्या कामासाठी असलेलं हे ऑफिस, पण इथेच बसून सिड आणि माझा डॅड अमेरिकेच्या कंपनीजना मेल करत होते. आता कळलं मी माझ्या डॅडला जा म्हणून का सांगितलं. हे सगळं खरंच मला माहितीये मोठे बाई, तुम्हाला नाही पटणार हे, पण हेच खरं आहे. ही गणपतीची मूर्ती तात्यांनी दिली होती मला. सांगितलं होतं याच्या आशीर्वादाने फॅक्टरीची कामं सुरळीत होतील. पण याच गणपती समोर थांबा. हे बघा,
सेठने केलेले हे मेल्स बघा. त्या दिवशी मुंबईवरून आल्यानंतर सेठ सगळ्यांना सांगत होता की आता मी फॅक्टरीसाठी झोकून काम करणार आहे, गावाच्या विकासासाठी झटणार आहे. मोठमोठी वचनं दिली होती त्याने, आठवतंय? आपली देशमुख इंडस्ट्री मोठी करणं आता हाच उद्देश आहे. मग त्यासाठी मला कुठेही जावं लागलं तरी मी जाईन, मग ते अमेरिका असो किंवा लंडन. त्यानंतर महत्वाची मीटिंग आहे असं सांगून तो इथे आला होता. तेव्हा मी आणि युवराज सुद्धा इथे आलो. तेव्हा सेड आणि डॅड इथेच अमेरिकेचं प्लॅनिंग करत होते. नमस्कार. बोला मैं सिद्धू की काकी काकू काकू. देखो देखो हमरे को पूछो, हम ओरिजिनल देशमुख हूँ. सब तुम्हारे मला विचारा काय बोलता ते मराठी पत्रकार आहेत ना तुम्ही ना मला विचारा मी सगळं सांगते. आज ना अरे थांबा, तो सिद्धू आलेला आहे तिकडून. ते सरपंच वाट पाहत आहेत तिकडे. सत्काराचा समारंभ आहे आता. हा पुरे सिद्धू भाऊंचा, तात्यासाहेब देशमुखांचा, अरे सिद्धू भाऊंचा. हॅलो मला खूप आनंद होतोय. मी एक स्वप्न बघितलंय. ज्या गावानं देशमुख परिवाराला मान, प्रतिष्ठा, प्रेम दिलंय, त्या गावासाठी काहीतरी करावं आणि त्यातून या देशमुख इंडस्ट्रीचं स्वप्न उभं राहिलंय. आता काम पण सुरू झालंय. सिद्धू आणि आमची सुनबाई दोघेही गुणी आहेत. त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या कौशल्याचा आपल्या गावासाठी उपयोग व्हायला पाहिजे, म्हणून ही जबाबदारी मी त्यांच्यावर सोपवली आहे. या दोघांनाही मुंबईसारख्या ठिकाणी कामाच्या खूप संधी उपलब्ध असूनही गावात राहून या इंडस्ट्रीचं काम बघायचं त्यांनी ठरवलंय. सिद्धूला ही फॅक्टरी खूप मोठी करायची आहे. त्यांनी या गोष्टीचा ध्यास घेतलाय म्हणा ना. पण मला तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानायचे आहे की त्यांना तुम्ही ही मिरवणूक काढून, त्यांचा सत्कार करून, त्यांना प्रोत्साहन देताय, त्यांना पाठिंबा देताय. तुमचा आशीर्वाद, तुमचा पाठिंबा असाच राहू द्या. आता मालक इथे आहे, मी काय जास्त तुमचा वेळ घेणार नाही. सरपंच आपले 2 शब्द बोलणार आहेत. गुळपोळीतील ग्रामस्थांनो, माननीय श्री सिद्धार्थ देशमुख साहेब हे फार मोठी अशी फॅक्टरी उभी करून आपल्या गावासाठी फार मोठं असं सहकार्य करत आहेत, फार मोठं काम करत आहेत. त्याबद्दल गुळपोळी येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचा सत्कार करतो. त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनम्र विनंती करतो. बाळा, तुझे लय उपकार होणार आहे रे या गावावर. गावातली मुलं, नातवंड कोणी लांब जाणार नाहीत. सगळे इथेच राहतील आपल्या कुटुंबासोबत. फार चांगलं केलं बरं तू, फार चांगलं केलं. आजी तुम्ही बसा. बरं, आता तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. मोठी बाई घरी पण नाही, इथे पण नाही, आहे कुठे? अहो मालक. अरे सिद्धू. हा? अरे लक्ष कुठे? अरे ते वाट पाहत आहेत, थांबलेत तुझ्यासाठी. थांबा, अजून झालं नाहीये मोठ्या बाई. बस
मला नाही सहन होत आहे सगळं. माझा विश्वासच नाही बसत. खोटं बोलतेस तू. आय विश हे सगळं खोटं असतं, पण हेच खरं आहे मोठ्या बाई. ही फाईल तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं सिड मला हनीमूनला घेऊन जातोय. आठवतंय सगळे किती खुश होते. मी सुद्धा खूप खुश होते. मला जसा हवा होता तसा संसार सुरू होणार होता. मला सुद्धा असंच वाटत होतं की सिड मला सरप्राईज देतोय. सिड मला हनीमूनसाठी कुठे घेऊन जातोय हे ओळखून दाखवेन या मूर्खपणापायी मी ही फाईल बघितली आणि कोलॅप्स झाले. आता तुमची जशी अवस्था झाली आहे ना तशीच अवस्था झाली होती माझी. पण मग घरी आले आणि सांगितलं की सिड मला हनीमूनसाठी अमेरिकेला घेऊन जातो. तूच म्हणाली होतीस ना तुझी इच्छा होती अमेरिकेला जायची म्हणून. अमेरिका सुद्धा हनीमूनसाठी खूप सुंदर ठिकाण आहे. म्हणजे मी एकदाच गेले ते पण लहानपणी. पण मी सिडला एकदा म्हणाले होते की माझी इच्छा आहे अमेरिकेला जायची. मी कमी खोटं बोलले नाहीये तुमच्यासाठी. सिड तुमच्यापासून सगळं लपवत होता, काहीच खरं सांगत नव्हता. त्यामुळे मला सुद्धा खोटं सांगावं लागलं. सिड मला हनीमूनसाठी नेतोय असं तुम्हाला सगळ्यांना सांगून मला कायमचं अमेरिकेला घेऊन जाणार होता. तुम्ही सगळे आमची वाट बघत बसला असतात की आम्ही येऊ 10 दिवसात. पण आम्ही कधीच आलो नसतो. मोठे बाई हो, मला सुद्धा कळलं नसतं हो. तिकडे जाऊन सिडने काही कारण सांगितली असती आणि आम्ही सेटल झालो असतो अमेरिकेत. तेव्हा काय झालं असतं तुमचं? सिडला त्याच्या स्वप्नांच्या पुढे सध्या काहीही दिसत नाही आणि ती पूर्ण करण्यासाठी तो कुठल्याही तराला जाऊ शकतो. काहीही करून त्याला अमेरिकेला जायचंच आहे. अमेरिकेत मला जॉबची ऑफर आली होती. ते सगळं टाळून मी आपल्या गावात काम करायचा निर्णय घेतला. आपल्या गावातल्या प्रत्येकाला रोजगार मिळावा. माझ्या कुटुंबाबरोबर माझं गाव सुद्धा मोठं व्हायला पाहिजे, हेच माझं ध्येय. लग्नापासून हे सगळं सुरू आहे मोठ्या बाई. लग्नात बापू काकांना अमेरिकेचं ऑफर लेटर सापडलं होतं. तेव्हा तात्याने सरप्राईज दिलं होतं म्हणून सेठ खोटं बोलला होता. सिद्धू, मला तुझा खूप अभिमान वाटतो. तात्या, सिद्धूने अमेरिकेची ऑफर फेटाळून लावली. तुम्ही त्याला या घरापासून दूर जाऊ देणार नाही हे त्याला माहिती आहे म्हणून हिम्मत होत नाहीये त्याला हे सगळं सांगण्याची, म्हणून खोटं बोलतोय तो. त्याला वाईट नाही व्हायचंय तुमच्या नजरेत. माझं एवढं मोठं कुटुंब, काही झालं तरी सगळे एकत्र जोडलेले असतात आणि या गोष्टीचा अभिमान आहे मला. माझ्या कुटुंबाचं स्वप्न तेच माझं स्वप्न. हे स्वप्न फक्त त्याच्या एकट्याचं आहे मोठ्या बाई. आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा त्याला भीती वाटली की तो नजरेतून पडेल तुमच्या. तुम्हाला सगळ्यांना धक्का बसेल म्हणून खोटेपणाची हद्द पार केली त्याने. ती म्हणजे सगळं काही माझ्यावर ढकललं. आधी तिला वेगळं राहायचंय, आधी तिला एकत्र कुटुंब नकोय, मला नकोय. उलट मोठ्या बाई मला हेच हवंय. तुम्हा सगळ्यांना सोडून कुठेही जाणं शक्य नाहीये माझ्यासाठी. हो, सुरुवातीला मला वाटलं होतं की मला जुळवून घ्यावं लागेल या कुटुंबात. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी कधी सगळं मनापासून करायला लागले कळलंच नाही.
मला नाही जायचं तुम्ही कोणालाच सोडून. तुम्ही समजावून सांगा म्हणून. मला माहिती आहे तुमचा माझ्यापेक्षा त्याच्यावर जास्त विश्वास आहे, पण मी खरं सांगते मोठ्या भाई, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. माझं तुमच्या सगळ्यांवर खूप मनापासून प्रेम आहे. देशमुखांची सून असल्याचा अभिमान आहे मला. तुम्हा सगळ्यांच्या आनंदासाठी मी काही करेन मोठ्या भाई, काही. आणि तुम्ही म्हणालात ना हे कुटुंब जपण्यासाठी, मोठे बाई, मोठे बाई, मोठे बाई काय होतंय? मोठे बाई, मोठे बाई, मोठे बाई काय होतंय? मोठे बाई डोळे उघडा ना प्लीज. काय झालंय काय? सगळे असे अचानक निघून गेले. सिद्धू भाऊंचा! मोठे बाई काय होतंय? मोठे बाई डोळे उघडा ना प्लीज.